ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपात दुफळी पडल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। भाजपाची क्रिस्टल हाऊस मध्ये बैठक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। नरेश म्हस्केंना सहकार्य करणार नसल्याची भूमिका घेतल्याचंही कळतंय। नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर झाल्यानं गणेश नाईक नाराज असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्या सोबत जोडल्या गेले आहेत। शिल्पा, कालच नरेश म्हस्के यांना ठाणे लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर झाली, मात्र आता दुसरीकडे गणेश नाईक नाराज असल्याची चर्चा सुरू झाल्यात। बैठकही सुरू आहे, काय अधिकची माहिती समोर येते? नक्कीच प्राची, ठाणे लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीतर्फे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक दुसऱ्यांदा देखील इच्छुक होते। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे माजी महापौर व प्रवक्ते नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर केली। म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह पसरल्याचं चित्र पाहायला मिळालं। आज आमदार गणेश नाईक यांच्या क्रिस्टल हाऊसमध्ये सकाळपासूनच नाराजीमुळे बैठकांचा सपाटा सुरू आहे। शिंदेंनी घोषित केलेले उमेदवार नरेश म्हस्के यांना नवी मुंबईतून सहकार्य करायचे नाही अशी सूत्रांची माहिती मिळत आहे। याबद्दल या भूमिका आणि ही बैठक देखील मांडली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे उमेदवारी अर्ज 3 तारखेपर्यंत म्हणजे शुक्रवार 3 मे पर्यंत अंतिम दिवस असून माजी मंत्री आमदार गणेश नाईक यांची नाराजगी शिंदे फडणवीस दूर करण्यात यशस्वी होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आणि सध्या नवी मुंबईमध्ये निरुत्साहाचं चित्र पाहायला मिळत आहे। धन्यवाद शिल्पा, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।